नमस्कार मित्रांनो. तर आपण चाललोय अशा एका मंदिरात जिथे खूप दूर-दुरून लोकं येतात, ज्यांचा या मंदिरावर अतूट विश्वास आहे. मंदिराचा परिसर हा अतिशय भव्य आणि निसर्गरम्य आहे. मंदिर परिसरच्या एकदम बाहेर निघाले की तुम्हाला एक टेकडी लागते. त्या टेकडीवर आहे एक गणेशजी आणि शंकरजीचं मंदिर. म्हणजेच हा वन डे पिकनिकसाठी खूप चांगला स्पॉट आहे. आणि इथली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिराच्या आतील परिसरामध्ये कुत्रेही बिनधास्त वावरू शकतात. स्टार्टिंगला जे मंदिर लागतं ते मंदिर नसूनच ते एक ध्यान मंदिर आहे, जिथे तुम्ही बसून ध्यान करू शकता. मंदिराच्या उजव्या बाजूला आहे एक हवनकुंड आणि डाव्या बाजूला आहे एक छोटंसं गणेशजीचं मंदिर. आता मंदिरच्या थोडं समोर चालत आलं की डाव्या बाजूला लागते तुमची खाऊ गल्ली. इथे ज्वारीची भाकरी, मंचुरियन, कच्चा चिवडा सगळंच काही मिळतं. आणि इथे प्रत्येक जागेवर जांभळाची भरपूर झाडे आहेत. आता इथली स्पेशालिटी आहे इथला कच्चा चिवडा. पावसाने जोर दिला म्हणून आम्ही टेकडीवर जाऊ शकलो नाही, पण तुम्ही नक्की जा. 100 व्लॉग सिरीजचा हा पहिला व्लॉग आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.